हॅलो एव्हरीवन, मी आहे शिवराज आणि एसकेटेक या चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या बहीण लाडकी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती एक ॲप भेटेल. चला तर बघूयात आपण त्या ॲपचं कसं युसेज आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला फर्स्ट टाईम प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करण्यासाठी नारी शक्ती असं टाईप करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी नारी शक्ती असं टाईप केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नारी शक्तीचा हा ॲप दिसून जाईल. त्यानंतर त्याच्यावरती टॅप करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं ॲप इन्स्टॉल होत आहे. यासाठी आपल्याला थोडंसं वेळ लागणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी तुम्ही ॲप हे पूर्णपणे इन्स्टॉल होऊन वर्किंगसाठी चालू झालेलं आहे. तर आपण याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. नेक्स्ट करण्यासाठी आणि आपण टॅप करू शकतो. तर डन करा या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला हा इंटरफेस बघायला मिळेल. त्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे. या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकून झालेला आहे. ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर स्वीकार असं करायचं आहे आणि लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP मिळून जाईल. या ठिकाणी आपल्याला एक OTP येईल. हा नंबर दुसरा नंबर आहे माझा, त्यामुळे OTP ही दुसऱ्या नंबरवरती आलेला आहे. तर या ठिकाणी मी माझं OTP नंबर जे आहे ते टाकून घेत आहे. हा OTP मला भेटलेला आहे. हा OTP मी टाकून घेऊन आता व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करतो. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस बघायला या ठिकाणी मिळेल. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल हे पूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे. माहिती भरून घेतल्यानंतर अपडेट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव, ईमेल टाकू शकता, जिल्हा टाकू शकता, तालुका टाकू शकता. तर या ठिकाणी तुमचे नाव टाकून घ्यायचं आहे. जे लाभार्थी आहे त्यांचं नाव टाकायचं आहे. तर ईमेल ID पण या ठिकाणी टाकू शकता तुम्ही. या ठिकाणी माझं ईमेल ID टाकलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. तर माझा जिल्हा आहे उस्मानाबाद, धाराशिव. आपण या ठिकाणी धाराशिव निवडलेलं आहे. तालुका पण निवडायचा आहे. तालुका उमरगा. तर या ठिकाणी आपण नारी शक्ती प्रकार निवडू शकता. या ठिकाणी तुम्ही कोणत्या विभागामध्ये काम करत असाल तर तेही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी खूपसे ऑप्शन आपल्याला दिसतील. किंवा या व्यतिरिक्त आपण एक सामान्य महिला असेल तर सामान्य महिला या ठिकाणीही क्लिक करू शकता. या ठिकाणी सामान्य महिला क्लिक केलेलं आहे आपण. तर आपण अपडेट करून घेऊयात. अपडेट. तर आपलं संपूर्ण प्रोफाईल बनलेलं आहे. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण नारी शक्ती ॲप कसा घ्यायचा आणि त्यात लॉग इन कसं करायचं हे पाहिलं आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन कसं करायचं हे पाहणार आहोत. त्यात माहिती भरणे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणे हे पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.